मित्रांनो नमस्कार. मी प्रताप शेळके, राहणार डोमेगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. माझी इथे 1000 झाडाची डाळिंबाचा प्लॉट आहे. आज प्लॉटला 180 दिवस कंप्लीट झाले. पहिला पाऊस बागेमध्ये झालेला आहे. पहिला पाऊस झाल्याच्यानंतर आणि फळामध्ये साखर उतरल्याच्यानंतर जे शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठी आणि प्रमुख समस्या असते ती म्हणजे फळमाशी डंक मारणं. आणि फळमाशी डंक मारण्यासाठी आपण जे बाजारातले विविध ट्रॅप वापरतो, ट्रॅप वापरल्याच्या नंतर जर का पाऊस झाला तर ट्रॅपमध्ये पाणी साचलं की तो ट्रॅप पूर्णपणे रिकामी होतो आणि आपल्याला परत मार्केटमधनं काही ट्रॅप आणून परत बसावे लागतं. शेतकऱ्याचा नाहक खर्च वाचतो. मार्केटमध्ये फिरत असताना नेचर केअर कंपनीचे प्रतिनिधी अमोल सर मला भेटले आणि अमोल सरांनी मला एका स्प्रेबद्दल माहिती दिली. खरं तर हा नेचर केअरचा स्टिंगविन स्प्रे हा स्प्रे आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की स्प्रे फळावरती मारायचा का? तर नाही. आपल्या बागेमध्ये ज्या आपण औषधाच्या रिकाम्या बॉटल वापरतो त्या औषधाच्या बॉटलवरती हा स्प्रे करायचा. बागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या बॉटल लटकवायच्या. जेवढी फळमाशी आहे किंवा रस शोषक किडी आहे हे सगळे येऊन याला चिटकतं, तिथं त्याचा नायनाट होतो. आणि एकदा स्प्रे केल्याच्यानंतर जवळपास तुम्हाला 1.5 महिन्यापर्यंत तुम्हाला कव्हरेज मिळतं. अशा चांगल्या प्रकारचा हा स्प्रे आहे. मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या प्लॉटवरती फळमाशीचा त्रास त्या ठिकाणी झाला होता. याच्या अगोदर आपण एक स्प्रेचा वापर आपण आपल्या बागेमध्ये केलेला आहे. त्याची रिपोर्टही आपल्याला खूप सुंदर मिळाली. आणि हा दुसरा स्प्रे आपण पहिला पाऊस झाल्याच्यानंतर वापरत आहोत. यानुसार फळमाशीनं जो खराब होणारा जो माल आहे तोही मोठ्या प्रमाणावरती वाचतो. त्याच्यानंतर तुमचं थ्रिप्स माईट जे इफेक्ट करतात ते सुद्धा कमी होतं. असा बहुउपयोगी हा स्प्रे आहे जो बागेमध्ये मारून आपण वेगवेगळ्या ठिकाणीच्या कॅन लटकवले की तुम्हाला एक 2-3 तासाच्या नंतर तुम्हाला सगळे फळमाशा तिथे येऊन चिटकलेले दिसतात. हा स्प्रे वापरावा अशी विनंती करतो. धन्यवाद. मित्रांनो, बागेमध्ये फिरत असल्याच्या नंतर फळमाशीनं डंक मारल्याच्या नंतर हे असल्या प्रकारचे स्पॉट येतात आणि नंतर ज्यावेळेस हे फळ फोडलं जातं तर ते फळ त्या ठिकाणी खराब होतं. हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हा जो स्प्रे आहे स्टिकविन, हा तुमच्या बागेमध्ये जे असे रिकाम्या कॅन्स असतात त्याला असं हलवून तुम्ही या ठिकाणी या पद्धतीनं त्याला स्प्रे करायचा आहे. आणि स्प्रे केल्याच्या नंतर बागेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तो बांधून द्यायचा आहे. आता हा मी स्प्रे केलेला आहे आणि हा स्प्रे मी या ठिकाणी ही कॅन इथं बांधतोय. ही कॅन बांधल्याच्या नंतर 1 ते 1.5 तासाच्या नंतर जी बागेमध्ये हे आहे माशा वगैरे आहे ते याला येऊन चिटकलेल्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. खरं तर स्प्रे मारणं खूप सोपं आहे. आणि या स्प्रेनं आपल्याला स्प्रे मारून 15 मिनटं झाले. 15 मिनटाच्या नंतर आपल्याला काय रिपोर्ट दिसलेत आपण बघा. मित्रांनो, आपण 15 मिनटापूर्वी या कॅनवरती स्टिंगविथचा स्प्रे घेतला होता. जवळजवळ 15 मिनटामध्ये या प्लॉटला या कॅनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 जवळजवळ 15 ते 20 माशा 15 मिनटामध्ये चिकटल्यात. इतका फास्ट रिपोर्ट कुठल्याच मॉलिक्युलचा नाही आहे किंवा कुठल्याच ट्रॅपचा नाही आहे. स्प्रे मारल्याच्या नंतर जोपर्यंत तुम्ही कॅन लटकवता तोपर्यंत तुम्हाला तिथं माशा घुमताना दिसत आहेत आणि त्या माशासुद्धा त्या ठिकाणी चिटकत आहेत. इतक्या अर्ली रिपोर्ट देणारा हा पहिला स्प्रे आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा. आणि याला पावसाचा कसलाही साईड इफेक्ट नाही आहे. पाऊस येऊन गेल्यानंतर सुद्धाही धुवून जात नाही आणि माशी मोठ्या प्रमाणावरती चिटकते. आता नवीन माशीसुद्धा येऊन तिथं चिटकते. त्यामुळं या स्प्रेचा वापर करावा. धन्यवाद.